मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटलांना आझाद मैदानावरती आंदोलन सुरू केले। त्यांच्या आंदोलनाचा दुसरा दिवस आहे। मात्र ज्या ठिकाणी आंदोलन चालू आहे त्या ठिकाणी काही बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था नसल्यामुळे ग्रामीण भागातून आता भाकरीचं त्याचबरोबर ठेस्याचं नियोजन केलेलं आहे। मी सध्याला साक्षात पिंपरीमध्ये या ठिकाणी उभा आहे। हेच ते संपूर्ण गावकऱ्यांनी जी आपली मीठ भाकरी असते, बाजरीची भाकर असेल, ज्वारीची भाकर असेल किंवा ठेसा असेल आणि चटणी असेल, हे आता मुंबईला ते टेम्पोच्या सहाय्याने पाठवणार आहे, जेणेकरून आझाद मैदानावरती मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन सुरू आहे। त्या आंदोलनाच्या ठिकाणी काही उपोषणकर्ते बसलेले आहेत किंवा काही आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। मावळे बाटलेले त्यांच्या जेवणाची व्यवस्था देखील होत नाही आणि त्यासाठी आता गावकऱ्यांना गावागावामधनं ज्या भाकरीच्या चवडी आहेत त्या बांधून मुंबईला पाठवण्याचं काम सुरू केलेलं आहे। साक्षात पिंपरी गाव आहे, याच गावामधनं या भाकरी आता ज्या आहेत ते ज्या पद्धतीनं मराठा बांधवांना त्याचा गैरसोय होऊ नये म्हणून जे काही पाठीमागे राहिलेले मराठा बांधव आहेत त्यांनी ही सोय केलेली आहे। हे संपूर्ण मराठा मावळे आहेत। एकंदरीत पाहायला गेलं तर आरक्षण मिळालं पाहिजे अशी त्यांची भूमिका आहे आणि याच भूमिकेला धरून मनोज जरांगे पाटील आंदोलन करतायत आणि जे मावळे तिथे गेले त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून संपूर्ण व्यवस्था आता गावातून करण्यात येते। काय सांगाल तुम्ही, आज भाकरी पाठवताय मुंबईला? काल आम्ही परिस्थिती पाहिली मुंबईमधली, जे मावळे आमचे आरक्षणासाठी लढायला गेले त्यांचे सरकारने तिथे हाल केले। त्यांना वाटलं मराठ्यांचे हाल केल्यानंतर मराठा मागे सगळे, मराठा असा आहे मोडेल पण झुकणार नाही असा मराठा आहे। तुम्ही किती हाल केले, काय केले, मराठा मागा सरकारने आरक्षण घेतल्याशिवाय आमचे बंधू तिथं जीव पणाला लावतात आणि सरकार हॉटेल बंद करून त्यांची गैरसोय करते। त्या एक अनुषंगाने आम्ही आमच्या गावाच्या तर्फे छोट्याखानी एक प्रयत्न केलाय की इथून त्यांची जेवणाची सोय करण्यासाठी आम्ही तिकडे मुंबईला इथून भाकरी आज पाठवणार आहे। संध्याकाळपर्यंत त्यांच्यापेक्षा ह्या भाकरी पोहोचतील आणि असं सगळे नारायणगडाच्या जेवढे परिसराचे जेवढे गाव आहेत ते सगळ्या गावांनी थोड्या करून सगळ्या भाकरी एक मोठा आयसर भरून भाकरी पाठवायचा निर्धार केलेला आहे, जेणेकरून काय सांगाल आज तुम्ही भाकरी पाठवता, कारण तिथे गैरसोय होऊ लागलेली आहे? आमच्या बांधवांचं तिथं गैरसोय व्हायला लागली। फडणवीस सरकारने हे समजून घ्यावं, कारण आमच्या बांधवाला तिथं राहण्याची सोय नाही, सारं तिथं पाण्याची व्यवस्था नाही, सारं आझाद मैदानावर सारं पाणी साचलेलं आहे, त्यांची जेवणास सोय नाही, आसपासचे पूर्ण हॉटेल बंद केलेले आहेत। त्यांनी दक्षता घ्यायला पाहिजे। आज आमचे पूर्ण मावळे मराठा असं आमचे मोठा बंधू तिथं लढत आहे, आम्ही त्यांच्या पाठीमागे इथं इकून त्यांना सहकार्य चालू आहे। पण त्यांनी फडणवीस सरकारने हे गोष्टीच पूर्ण ठाम हे घ्यावी आणि तुम्ही आंदोलनात सहकार्य करावं म्हणे, तर फडणवीस सरकार काहीच ऍक्शन घ्याय नाही। काय सांगाल आजी, आज गावातून भाकरी पाठवतात, चवडी चालल्यात गावातून मुंबईला? आमच्या इथं भाकरी लयच मोठ्या 4ही गाव जे आहेत, 10-5 गाव आम्ही भाकरी इथून पाठवल्यात। आमच्या लेकरांनी काय खावा तिथं, काय नाही, उपाशी राहा का? हाटलं बंद, सगळे जिकडे तिकडे बंद, चहा नाही, पाणी नाही, काही नाही, काय करायचं आमच्या लेकरांनी? आम्हाला आरक्षण पाहिजे आणि भाकरी खायला पाहिजे लेकरायला, काय नाही पाहिजे, काय काय द्यायचं आम्ही इथून? काय पडले आज? ठेसा भाकरी फूट अशा चवडी कुठं पुरते या सरकारला काय सांगा? सरकार आम्ही काय सांगा, आमच्या लेकराला भाकरी द्या, हाटलं उघडे ठेवा, दुकाना उघडे ठेवा, सगळं उघडे ठेवा आणि आरक्षण द्या। नक्कीच मनोज जरांगे पाटील आझाद मैदानावर आंदोलन करतात, उपोषण करतात। आज दुसरा दिवस आहे। जे मराठा मावळे आझाद मैदानावरती धडकलेले आहेत त्यांची गैरसोय होते म्हणून गावा खेड्यातून आता भाकरी मुंबईत हे संपूर्ण गाव आहे, साक्षात पिंपरी आहे, भाकरीचे चवडे आहेत ते मुंबईला जाणार आहेत। साक्षात पिंपरी, बीड। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।